तर नमस्कार मंडळी, मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होतं उपवास सोडायचा दिवस, म्हणजे आपलं हरतालिकेचा उपवास सोडायचा दिवस होता. त्याच्यामुळे सकाळ लवकर उठले, देवपूजा करून घेतली. म्हणजे देवपूजा म्हणजे आपलं दिवा ते दाखवून घेतलं, धूप अगरबत्ती हे सगळं लावून घेतलं. त्यानंतर लगेच आपलं स्वयंपाकाला लागले. डाळ टाकून घेतली, इकडे बटाटा शिजाय टाकून घेतला. त्यानंतर लगेच वरती केस बांधून घेतले, का स्वयंपाक करता करता मला केस आवरता येत नाहीत. त्याच्यामुळे लगेच साईडला डाळ टाकाय घेतली होती. कुकरचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे, कुकरमध्ये शिट्ट्या बसत नाही, त्यामुळे मी पातेल्यामध्ये डाळ लावून टाकली होती. त्यानंतर चहा ठेवला साईडला, का तर मी चहा प्यायचं बाकी होतं. मी चहा नव्हते पेले सकाळी, त्याच्यामुळे माझा चहा मुलाला दूध करून ठेवलं होतं इकडे पेल्यामध्ये, फुलपात्र्यामध्ये. तर मुलाला दूध गरम गरम करून दिलं. त्याच्यानंतर चहा घेतला मी माझ्यासाठी, चहा ओतून घेतला. त्यानंतर थोडीशी साई होती पातेल्यामध्ये, ते पण मला घेतले खाण्यासाठी, म्हणजे चहा पिता पिता ते पण नाही का असं. तर चाललं होतं. मग त्यानंतर डाळ शिजून झालं की म्हटलं पहिलं आपण यांना वरण फोडणीला ते टाकून देऊ. मग वरण टाकून दिलं फोडणीला. पहिल्यांदा टमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं टाकलेलं होतं मस्त असं. त्यानंतर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं आणि सगळे पापड भाजायला घेतल्या होत्या. बरेच दिवस झालं पापड्या असे भाजले नव्हते, तेलकट मळकट जास्त मुलांना देत नाही मी. मग त्याच्यामुळं बऱ्याच दिवसांनी पापड भाजायला चालू केलं होतं. मग पापड्या म्हणजे आपलं जे असतं लहान मुलांचं नाही का, पोंगळ्या भिंगळ्या असं काय असतं, छोटंसं लाल, हिरवं, पिवळं हे सगळं कलरच्या होत्या. आणि सगळ्या मम्मीने आणून दिल्या होत्या मुलांसाठी खाण्यासाठी, की मध्ये आधी मुलांना भूक लागली का देत जा तळून. पण मी जास्त तेलकट मळकट खात नाही, मुलांसाठी देत नाही जास्त. मध्ये असं असं चालू माझं असंच मुलांना देण्यासाठी, पण मीच जास्त देत नाही, का तर मोसम्राट पण आजारी पडतो आणि त्याच्यामध्ये परी पण आजारी लगेच पडते. त्याच्यामुळे त्यांना तेलकट जास्त देतच नाही. ते दोघं आजारी पडला, मला इतकं वैताग येतो ना त्या दोघांचा पण. पण सारखी रडारड मग त्याच्यामुळे जास्त देत नाही मी त्यांना तेलकट असतं. त्याला आपलं चाललं होतं माझं बटाटा इथं करायचं. मग आपलं जे लसूण अद्रक वाटलेलं होतं ते वाटण टाकून घेतलं पहिल्यांदा. त्यानंतर आपले कोथिंबीर, अद्रक हे सगळं टाकलं. त्यानंतर बेसिक आपले जे मसाले असतात आपले रोजचे नाही का मसाला भरणीमध्ये, तेच मसाले टाकले होते. त्यानंतर एक आहे ना मसाला होता, की घरी बनवला होता लाल तिखट, ते पण टाकलं होतं आज जरा वेगळं काय. तर मग मस्त टाकलं का लगेच आहे ना वास आला एकदम भारी असं, की तसं. त्याच्यामुळं मग ना मस्त वाटलं, की जरा चांगली झाली असेल भाजी नाही का, वासावर पण आपल्याला समजतं भाजी चांगली झाली असेल. तर चाललं होतं माझं बटाट्याला फ्राय पण नव्हती करणार, म्हणजे थोडीशी अशी पातळ भाजीच करणार होती थोडीशी, म्हणजे आपलं भाताबरोबर चपातीसोबत खाता येईल असं अशा टाईपमध्ये. त्यानंतर लगेच माझं पीठ मळून झालं होतं इथं. आणि जास्त काही मळलं नव्हतं, थोडंसंच मळलं होतं पीठ, का तर एक्स्ट्रा चपात्या राहतात तशाच पडतात. त्याच्यामुळं त्यात हे 2 ताट केले होते देवांसाठी, देवांचा भोग देण्यासाठी. त्याच्यामुळं ताट केले होते हे 2, एक ह्या मंदिरात आणि एक त्या मंदिरात, अशी 2 ताटं करते. त्यानंतर पाणी ठेवलं होतं साईडला देवांना. मग इथे एक ताट ठेवलं होतं मी, आणि पलीकडच्या मंदिरात पण एक ताट ठेवलं होतं, दोन्ही पण. आपलं चपाती, आपलं चपाती, पापड आणि बट्ट्याची भाजी, वरण भात हे सगळं होतं. त्यानंतर मी पण जेवण करून घेतलं. असाच